शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 27 डिसेंबर 2025 जे आपण मधुकामिनी लांब पानाची कामिनी ज्याला पैशाचं झाड म्हणतो आणि एकदा लावल्यानंतर 22 ते 25 वर्षे जे झाड चाललं जातं तरी मधुकामिनी लांब पानाची महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 35 रुपयानं घरपोच येते. लागवड अंतर आहे 4 बाय 3 फुटावरती. एकरामध्ये 2750 रोपं लावू शकतो आणि जास्तीत जास्त आपण 3250 रोपं लागवड करू शकतो. 2 ओळीतील अंतर 4 फूट, 2 रोपातलं 3 फूट अंतर असं जर लागवड केली तर आपल्याला 3250 रोपं लागतील. 4 बाय 3 फुटावरती लागवड केली तर 2750 रोपं लागतील. 4 बाय 4 वरती लागवड केली तर अशा प्रकारची मधुकामिनी लांब पानाची बघू शकतो आपण. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपण ही रोपं घरपोच देतोय. लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. 35 रुपयानं रोप घरपोच येणार. लागवडी बरोबरच योग्य सल्ला आणि त्याचबरोबर आपल्याकडे पिंजिरे असेल. बुकेमध्ये लागणारे आपल्याला सर्व प्रकारची झाडे असतील ती आपल्याकडे मिळतात. अरेका पाम, फॉक्सटेल पाम, मिचीबेरी पाम हे सर्व आपल्याकडे मिळत असतं. टेबल पाम त्याचबरोबर सोनचाफा. तर आजचं लोडिंग जे चाललेलं आहे सतीश कोरे साहेब वड्डी मिरजसाठी सरांनी आता मधुकामिनी ही रोपं आपल्याकडे घेतलेली आहेत. त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये श्री विश्वनाथ भंडारी सर असतील जे मोठ्या प्रमाणात बागायतदार आहेत. कामिनी लागवड मोठ्या प्रमाणात नरंदेमध्ये लागवड झालेली आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर आपली मधुकामिनीची लागवड कोल्हापूर जिल्ह्यात दऱ्याच्या वडगावमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात लागवड आहे. तेथील बल्लाळ साहेब असतील किंवा मुगदुम साहेब असतील, तसेच पट्टणकोडोली, इंगळी ह्या भागात पण लागवड झालेली आहे. इस्लामपूर, तासगाव, पुणे जिल्ह्यामध्ये तसेच इतर ठिकाणी आपल्या अशा लागवडी झालेल्या आहेत. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आता शेतकरी बंधूंना रोपे दिल्यानंतर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळत असल्यामुळं खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. मधुकामिनीबरोबरच आपल्याला पैशाचं झाड जे झाड लावल्यानंतर एकदा 22 ते 25 वर्षे चालतं आणि ज्या झाडाचे स्टिक आपण सरासरी 1 फुटाची स्टिक 60 पिंडीची काडी असते, शेकडा बोलतात त्याला, सरासरी 120 रुपये ते 150 रुपयेपर्यंत आपल्याला ह्याचा दर मिळत असतो. नागपूरमध्ये वडोदा झुलरमध्ये आपली मोठ्या प्रमाणात लागवड आहे. कारण ही जी रोपं एकरामध्ये जास्त बसत असल्यामुळं शेतकरी बंधूंना उत्पादनही चांगलं आहे आणि त्याबद्दल सर्व मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं. तर अशा प्रकारची मधुकामिनी श्री सतीश कोरे सर यांचं लोडिंग चाललं आहे. त्यानंतर आपण श्री विश्वनाथ भंडारी सर यांचं लोडिंग करणार आहोत. अशा प्रकारची ही जी रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनासाठी शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आता आपल्या नर्सरीमध्ये 5 वर्षापर्यंत आपल्याला बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्प, ग्रीन डॉर्प, लोटन, चेनंगी त्याचबरोबर बानवली अशी सर्व रोपं मिळत असतात. इतर फळझाडे जर म्हटलं तर केशर आंबा 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत मिळत असतो. तसेच लिंबू असेल, साई सरबती लिंबू, कागदी लिंबू जो म्हणतो आपण, मार्केट लिंबू अशी सर्व रोपं मिळत असतात. त्याचबरोबर चिक्कू, कालीपत्ती असेल किंवा इतर जर जंगली झाडं म्हटलं तर टिश्यू कल्चर, बर्मा सागवान असेल, मोहगणी असेल, रक्तचंदन, सफेद चंदन अगदी 5 वर्षापर्यंत सर्व तयार झाडं मिळतील. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल. 1982ची नर्सरी, 35 एकरात नर्सरी, खात्रीची रोपं, योग्य सल्ला मार्गदर्शन यासाठी न चुकता शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मधुकामिनी आपल्याला 35 रुपयानं पोहोचवी. त्याचबरोबर इतरही फळझाडे आपल्याला बुकिंगनंतर घरपोच. नर्सरी शासनमान्य आहे, अनुदानाला बिल मिळते. तसेच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देव शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.